हे गाईज, तर आज साफसफाई करताना मला माझ्या नवऱ्याची अशी एक गोष्ट सापडली जे बघून मी तर शॉक झाले. आणि तुम्हाला ती गोष्ट बघायची असेल की काय आहे आणि त्यावर माझ्या नवऱ्याचं रिएक्शन काय असणार आहे हे बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर ते आता बाहेर गेलेत, ते आल्यावर हा व्लॉग शूट करूया. हो, कॅमेरा वगैरे चालू आहे, रील वगैरे बनवतेस का? हा, थोडा माझा शूट आहे. नाही, अच्छा. बंद केले या. हा, खूप हेक्टिक होतं रे आजचं. काय स्क्रिप्ट वाला बुक. तुला येतं बुक्स फिरवताचं? नाही अहो, शेट, कुठे भेटली तुला ही? अरे बाप रे बाप, तुला माहितीये किती जुनी बुक आहे ही? बघला मी त्या ह्यात लिहिलंय तुम्ही काहीतरी ओ शेट, 2013. लिटरली काय सापडले असं सांगा. काय माहिती नाही, मला असं वाटलं फेकून टाकली बुक ती बेड मध्ये. मी Bed आज मध्ये? साफसफाई करत होतो तेव्हा भेटली मला. अरे मी बापरे. आधी बघलं बरं या काय आहे, तर मग Wow. नंतर खोलून बघली तर ओहो बरं ऑफकोर्स सगळं मी काहीतरी. किती मेहनत नाही बुक बनवली तुला माहिती आहे का? कधी? भरपूर मेहनत टाकली मी बुक बनवण्यासाठी, जे मी रिकलेक्ट केले एवढे वर्षांपासून आणि यस डॉक्युमेंट केले. दाखवा मग. ऑफकोर्स. अच्छा, म्हणजे त्यासाठी ती व्हिडिओ चालू केली होती का? तुला माहिती होता टायमिंग परफेक्ट आहे तुझी, म्हणजे मला ऑफिस वरून घरी याचा टायमिंग बरोबर पकडलास तू. मस्त हुशार आहो ना मी. बघा, वाव, जुन्या थांबा आठवणी. 1 मिनिट, सगळ्यांना दाखवतो आता. ओ प्लीज. 2013ची गोष्ट आहे जेव्हा मी फर्स्ट टाइम असा बाईक्स मध्ये इंटरेस्ट मला यायला लागला. अच्छा. हा, ऍक्च्युली बाईक्स पूर्ण बुक मध्ये तुम्हाला फक्त बाईक्स भेटतील. विंटेज, क्लासिक, सुपर बाईक्स, स्पेशल फिलिंग होती. तर लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. हा, वाव, बघूच शकता तुम्ही अशी ब्युटिफुल बाईक्स. ऑफकोर्स हार्ली डेव्हिडसन, डुकाटी, पॅनिगाले. हे न्यूजपेपर मधून तुम्ही कट केलेला का मॅगझिन वगैरे? मॅगझिन्स. ऍक्च्युली तुला सांगतो मी हे कसे कलेक्ट केले. मी असं जायचो, फिरायचो इकडे तिकडे. स्कूल टाइम मधून सायकल चालवून मी जायचो. सायकलवरून घरी येताना स्क्रॅप यार्ड शॉप्स असायचे, तिकडे आपण मॅगझिन्स वगैरे सगळं भेटत होता. तर मॅगझिन असे लागलेले असायचे, सुपर बाईक्स, कार्स, येते. तर ते बघून मी एवढा फॅसिनेट व्हायचो ना, मला असं वाटायचं कधी आपल्याकडे ही गोष्ट आहे. स्टील वेटिंग मध्येच आहे बट स्टील. हा, तरी हाय तुमच्याकडे. ऑफकोर्स जी बाईक आहे ती पण कमी नाही. तर मॅगझिन्स तिकडे भेटायचे. युजली ना ते लोक सेल नाही करत मॅगझिन, बिकॉज ते असं ठेवतात त्यांच्यासाठी, बिकॉज त्यांना दाखवत असतं ना की स्क्रॅपचा शॉप आहे ते. तर ते सेल नाही करत. तर मी त्यांना रिक्वेस्ट करून करून ते मॅगझिन्स घेतले त्यांच्याकडून. 5 रुपीज 10 रुपीज जे काय पॉकेट मनी असायची त्याच्यातून मी घेऊन टाकायचो. मग त्याच्यानंतर ते फोटोज कट करणं, ते मॅगझिन पासून या बुक मध्ये स्टिक करणं, ती एक डिफरंट स्टोरी आहे. ते करायचो मी पूर्ण दिवस. स्कूलवरून आल्यानंतर मी, माझा पूर्ण टाइम हेच काम असायचं. ट्युशन क्लासेस हे ते केल्यानंतर मी हेच करायचो. आणि तेव्हा कसा मी फोटोज वगैरे स्टिक करतो, पण मला माहिती नव्हता की कुठली बाईक काय आहे, किती सीसी आहे, किती पॉवर आहे, BHP अँड ऑल दॅट शिट. सॉरी आय कर्स्ड. हा, मग ते माहिती नव्हतं मला कुठल्या कंपनीची बाईक असते, काय असते, किती पॉवर. तर मी असंच फोटोज घ्यायचे, जे भारी भारी बाईक्स दिसायचे ना मी तेच फोटो टाकायचे. आणि साधी नॉर्मल बाईक्स आहेत त्याच्यामध्ये, नॉर्मल बाईक्सवाले पण फोटोज आहेत. पण मेजरली तुम्हाला भारी भारी बाईक्स दिसतात, जसं की कावासाकी त्या टाइममध्ये होती 650, आता आली पण तेव्हा 250 समथिंग होती ही. देन डुकाटी, पॅनिगाले, ड्यूक, ऑफकोर्स जी आता तुम्ही लोक जिला छपरी बोलतात, ऑफकोर्स त्या टाइम मध्ये ती बाईक, अच्छा तुम्हाला आता पण छपरी वाटते. देखो, बाइक छपरी नहीं है, लोग छपरी है जो उसको छपरी बनाते हैं. ठीक है, लोग वैसे चलाते हैं ना उसको, म्हणजे लोकांना समजत नाही पावर. ड्रॅम रूम पोरींचे समोसे जातात. मग तेच वेगवेगळे प्रकारचे बाईक्स मी कलेक्ट केले याच्यामध्ये. बघा, जिक्सर 1000, GSXR 1000 आता येत पण नाही. आता याचे नवीन मॉडेल्स येतात. भरपूर बाईक्स आहेत. तुम्हाला कसं टाइम भेटलाय करायला? माझ्याकडे असं एक पण कलेक्शन नाही, कंचेच गोष्टींचा नाही आहे. म्हणजे निदान बाईक्स नाही, पण ज्या पोरींच्या फेवरेट गोष्टी असतात त्या आपण मी काही कलेक्ट नाही केला. मग मला असं वाटलं ना तुमची बुक बघून का शिट यार, म्हणजे एक म्हणजे बोलतात मेमरी म्हणून एक गोष्ट पण नाही मी काही कलेक्ट करून ठेवली की नंतर ती दाखवली असते आता निदान तुम्हाला. ती पण तू शोधून काढलीस. अरे असतं रे, कसं माहितीये का, तुम्हाला कुठल्या एक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आला ना, तुम्ही टाइम काढता त्याच्यासाठी. आता मला माहिती नाही कुठली बाईक काय नाव आहे काय, तरी पण मी करायचो बिकॉज ते भारी दिसत ना, म्हणून. मस्त आहेत ना बाईक्स मध्ये.
तुम्हाला collections. कसं वाटतं आता, म्हणजे तुम्हाला वाटलं पण नसेल ही बुक आहे. अरे मला असं वाटलं की ती फेकून दिली असेल, बिकॉज किती वर्ष झाले, 2013 पासून जर आता मोजायला गेलो, ऑलमोस्ट 12 वर्षापेक्षा 12 जास्त. वर्षापेक्षा ते 13-14 इयर्स झाले, आणि तेवढा टाइम एका बुकला असा प्रिझर्व करून ठेवणं इट्स इम्पॉसिबल. मला माहिती नाही ती बुक कशी टिकून राहिली, बट स्टील आणि त्याचा तुम्ही एक बघू पण शकता. पेजला बघा ना, म्हणजे एक पण घाण हा. नाही झाला पेज. नाही तर आपण कसं निदान फोटो बिटो कसं होतात, Exactly. उडून जातात, पूर्णपणे एकदम खराब होते. परफेक्ट आहे असं वाटतं, म्हणजे आताच कोणीतरी आताच्या पोऱ्यांनी बनवलेली. हा आताच पोरं ना, कालच नाही, बनवली. स्वतःला यंग नका समजू. यंगच आहो मी, जाम यंग आहो. आताच पैदा आलो मी. 35 वर्षाचा असतो मी. हा ते बोलायला ठीक आहे, मी 35 वर्षाचा नाही, ठीक आहे. दिसतास. दिखने में क्या रखा है बेबी. ही एक अव्हेंजर, ही इंडियन बाईक आहे, बट म्हणजे त्याचा मग फोटो बाकी सगळे इंडियन नाही आहेत. इंडियन बघ. इंडियामध्ये ना फक्त like थोडेफार कंपनीज आहेत, TVS, महिंद्रा अँड देन बजाज, थोडेफार कंपनीज आहेत जे सुपर बाईक कोणीच नाही बनवत, ठीक कारण आहे. या सगळ्या मला धुमबाईकच दिसतात. नाही या. हा धूम बाईक पण आहे, ती पण आहे, म्हणजे हायाबुसा माकडं आहे. तिकडेच जातात रस्त्यावर. सरळ त्याला गाडी कॉर्नरिंग चालणार. बोलतात, ठीक आहे. कसं आहे लेमन टाउन मध्ये एक्सप्लेन करायला गेलो ना, अशी गाडी झोपतात इतकं बोलायला लागतं. कॉर्नरिंग नाही बोलू शकत आपण. ती बघ, ही धुमबाईक आहे, हायाबुसा 2013 मॉडेलची होती. त्या धूम मध्ये जॉन एब्राहम चालवत होता ना. ही 2015 मॉडेल आहे, बिकॉज मी मॅगझिन तेव्हा घेतली ना. अव्हेंजर मस्त बाईक आहे. हार्ली डेव्हिडसनचा कॉपी वाटतं कधी कधी. एक क्रेज होता बट ते बाईकचा त्या टाइम मध्ये जेव्हा मी कलेक्ट करायचो. लोक तिला हार्ली डेव्हिडसन जर पूर्ण मॉडिफाय करून टाकायची. हार्ली डेव्हिडसन एक अमेरिकन कंपनी आहे, आय एम सॉरी इफ आय एम रॉंग, बट इंडियाची कंपनी नाही ती. ती असा प्रॉपर चॉपर्स बॉबर्स असं बनवतो. फॉर एक्झाम्पल फॅट बॉय. थांब ना, मी स्क्रोल करतो. तू फुल फास्ट मध्ये चाललास, मग मला सांगायला भेटत नाही कुठली बाईक काय. इथं रॅली बाईक आहे. रॅलीमध्ये काय ते लोक पूर्णपणे मॉडिफाय करतात बाईकचा, तर तुम्हाला असं वाटणारच नाही की ही बाईक होती ॲक्च्युली. हे सर्व माझ्या एजचे होते त्या टाइममध्ये, 13-14 इयर्स आहे तेवढी असेल एज माझी, शुअर नाही. रॅली बाईक्स आता जी माझ्याकडे बाईक आहे ना, ती सिमिलर आहे, अशीच काहीतरी आहे. ती हेच काम करते, पण आम्ही असे काम करत नाही. आम्ही फक्त गाडी चालवतो. आणि असं काम मी करून पण देणार नाही. बोलू शकत नाही ना. मी बचपनमध्ये माझा असा विचार होता की कधीतरी मी हे सर्व बाईक्स, ॲटलीस्ट 1 बाईक तरी परचेस करेन ह्याच्यातली, बट स्टिल वो टाइम आया नहीं है, बिकॉज द बाइक्स दैट आई वाज ड्रीमिंग एट द टाइम वाज लाइक लैक्स एंड लैक्स ऑफ रुपीज. ये ले सकते, करिश्मा ले सकते. ठीक आहे. डुकाटी. आता पण जी बाईक चालवतो ना, ती पण अच्छी खासी आहे. आई थिंक अपन एंड वरती आलो बुकच्या. देखो मैंने मेरे आग नाम में भी आग लगाई है. नयन इन द फायर. हॉटच असं तुम्ही. ऑफ कोर्स नयन इन द फायर. या अजून एक गोष्ट सापडली मला तुमची, पण ती तुम्हाला मी उद्या दाखवेल आता. ओ ठीक आहे? सस्पेन्स. हा. आय आणि थिंक गाईस, तुम्ही पण हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कैसा वाटला ब्लॉग. आणि जर दुसरा जो हाय मला त्याची सिक्रेट गोष्ट मी तुमची तर excited सापडले, ती पण बघायची असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगा की ती गोष्ट पण दाखव म्हणून. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.